जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे इथले अल्पभूधारक शेतकरी विश्वनाथ तानकर यांच्याकडे 3 एकर शेती असून सेंट्रल बँकेकडून त्यांनी 2008 मध्ये 8,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं। सततची नापिकी आणि पाऊस नसल्यामुळे ते बँकेच्या या कर्जाची परतफेड करू शकले नाहीत आणि हेच कर्ज 8,000 रुपयांपासून वाढत जाऊन 22,000 रुपये झालं। कर्ज फेडू शकत नसल्यामुळे विश्वनाथ यांनी 28 फेब्रुवारी रोजी आपल्या घरासमोरील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। मृत शेतकरी विश्वनाथ तानकर यांना 5,800 रुपये दुष्काळी अनुदान मिळालं आणि ते अनुदान त्यांच्या सेंट्रल बँकेच्या खात्यात जमाही झालं। मात्र ज्यावेळेस मृत शेतकऱ्याचा मुलगा आणि त्यांची पत्नी बँकेत दुष्काळी अनुदानाचे पैसे काढण्यासाठी गेले त्यावेळेस मात्र बँकेने ते पैसे देण्यास नकार दिला। आपण म्हणजे पीक कर्ज घेतले होते आणि ते पीक कर्ज सततच्या नापिकीमुळे थकीत झाले व त्या कर्जामुळे माझ्या वडिलांनी दिनांक 28/2/2015 रोजी राहत्या घरासमोर विहिरीमध्ये आत्महत्या केली। त्यामुळे मी बँकेकडे त्यांच्या नावाने जे पैसे जमा झालेत दुष्काळी अनुदानाचे ते मागण्याकरता बँकेत गेलो असता बँकेचे साहेब म्हणाले की हे पैसे तुम्हाला मिळणार नाही, हे आम्ही कर्ज खात्यात जमा करू। मी त्यांना विनंती केली परंतु तरीही ते नाही म्हणाले। मी त्यांना लेखी मागितले, ते म्हणाले तुम्ही मला ॲप्लिकेशन द्या, मी तुम्हाला लेखी देतो। ते ॲप्लिकेशन तहसीलदारांनी पत्र त्यांना देऊनही ते मला पैशाबद्दल तुम्हाला मिळणारच नाही असे म्हणतात। बँक मॅनेजरनं शासनाकडून मिळालेली दुष्काळाची ही मदत बचत खात्यात जमा करण्याऐवजी परस्पर कर्ज खात्यात जमा केली आणि या मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना पैसे न देताच परत पाठवलं। एवढंच नव्हे तर शासनाचे तसे निर्देश आहेत असंही या शेतकऱ्याच्या कुटुंबाला सांगितलं। अनेक वेळा विनंत्या आणि अर्जव करूनही हे अनुदान बँकेनं त्यांना मिळू दिलं नाही आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं बचत खात्याचं पासबुकही या मॅनेजरनं बँकेत जमा करून घेतलं। शेवटी चक्रा मारून थकलेल्या या मृत शेतकऱ्याच्या मुलानं तहसीलदाराकडे लेखी तक्रार केली। तहसीलदारांनी पत्रव्यवहार केला आणि शासनाच्या आदेशाप्रमाणे मृत शेतकऱ्याला मिळालेली ही रक्कम बचत खात्यात जमा करण्याचे बँकेला आदेश दिले। बँकेचे जे पिंपळगाव काळेमध्ये तानकर नावाचे जे मयत शेतकरी आहेत तर त्यांना शासनातर्फे जी सानुग्रह अनुदानाची रक्कम दिलेली होती तर ती रक्कम त्यांच्या कर्ज खात्यामध्ये वळती केलेल्याचे एक पेपरमध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती। तर त्या संदर्भामध्ये बँकेकडून आम्ही एक्सप्लेनेशन मागवलं होतं लेखी। काल संध्याकाळी 5:30 वाजता बँक मॅनेजरला बोलवलं होतं त्यांच्या लेखी स्पष्टीकरणासहित। तर त्यांनी येऊन लेखी स्पष्टीकरण सादर केलं। त्यांचं म्हणणं होतं की आम्ही ती रक्कम अजून देखील कर्ज खात्यामध्ये वळती नाही केलेली आणि करणार नाही, परंतु जे सदर मयत गृहस्थ आहेत तर त्यांच्या खात्याला अजून वारस म्हणजे कोणी लावलेलं नव्हतं आणि त्यांनी तसं त्यांना कळवलं म्हणे की बुवा लेखी वारस तुम्ही द्या, विनंती केली तशी आणि त्याच्यानंतर ते द्यायला तयार झाले। कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत दिली जाते, पण ही मदत खरंच या कुटुंबियांपर्यंत पोहोचते का याचा कोणताही पाठपुरावा शासनाकडून केला जात नाही। करता माणूस गेल्यावरही कुटुंबाचे हाल ते असेच चालू राहतात। मात्र अशा घटनांकडे लक्ष देण्यासाठी शासनाकडे कोणतीही यंत्रणा नाही। गोपाल तुपकर रिपोर्ट, नवजागृती न्यूज, बुलढाणा।